आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो। कोकणचा राजा माहितीये ना, आपला हापूस आंबा हो। कोकणचा हापूस आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, हो ना। पण तुम्हाला माहितीये या आंब्याच्या राजाला जन्माला घालणारं कोण होतं? पोर्तुगीज। होय, 500 वर्षांपूर्वी पोर्तुगीजांनी कोकणच्या मातीत असं काही पेरलं ज्यातून उगम झाला गोड रसाळ हापूस आंब्याचा। पोर्तुगीजांचा तो कृषी प्रयोग काय होता याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 16व्या शतकात पोर्तुगीज भारतात विशेषतः गोव्यात आले तेव्हा त्यांचे सेनापती अफोन्सो डी अल्बुकर्क यांनी गोवा आणि कोकणात पोर्तुगीजांची सत्ता प्रस्थापित केली। त्यांच्या राजवटीसोबत पोर्तुगीजांनी त्यांच्यासोबत कलमबाजी सारख्या प्रगत बागायती पद्धती आणल्या, ज्यामुळे त्यांना उत्कृष्ट आंब्याच्या जातीची लागवड करता आली। आणि याच प्रयोगाचा एक जगात भारी परिणाम म्हणजे अल्फोन्सो म्हणजेच आपला हापूस आंबा। सो बेसिकली पोर्तुगीजांचे सेनापती अफोन्सो डी अल्बुकर्क यांच्या नावावरून अल्फोन्सो आंब्याचं नाव ठेवण्यात आलं होतं। पुढे पोर्तुगीजांनी मलेशियातून एक खास कलमबाजी सारखी प्रगत बागायती पद्धत आणली, ज्याला जोड ठरली कोकणची लाल माती, उष्ण हवामान आणि समुद्राचं ब्रीज। हे सगळं म्हणजे आंब्यासाठी स्वर्गच म्हणायला हरकत नाही। आणि पोर्तुगीजांनी याचाच पुरेपूर फायदा घेतला आणि त्यांनी आणलेल्या या कलम पद्धतीत आंब्याची झाडं लावण्यास त्यांनी सुरुवात केली। या विशिष्ट पद्धतीत चांगल्या आंब्यांच्या झाडाची फांदी घेऊन ते दुसऱ्या झाडाच्या मुळांशी जोडली जाते। यामुळे प्रत्येक नवीन झाडाला तीच गोड चव आणि दर्जा मिळतो। या तंत्रामुळे त्यांनी कोकणातल्या रानवट तंतुमय आंब्यांवर, ज्यांना रायवल किंवा रानवल म्हणतात, अशा आंब्यांवर काम केलं आणि या पद्धतीतून अल्फोन्सो म्हणजेच आपला हापूस आंबा तयार झाला। आणि असं म्हणतात की वेंगुर्ल्यामध्ये पहिलं हापूसचं झाड लावलं गेलं होतं। आणि तुम्हाला हे पण सांगते, हापूस आंब्याच्या शेल्फ लाईफ मुळे खूप वर्षांपूर्वी पोर्तुगीज हापूस आंबा युरोपात भेट म्हणून पाठवायचे। आणि सध्या स्थितीत हापूस फक्त कोकणपुरता मर्यादित नसून त्याची ख्याती आता जगभरात आहे। कारण भारताच्या एकट्या महाराष्ट्रातून 80% आंबे निर्यात होतात आणि यात हापूसच नंबर 1 आहे। कोकणात 4.3 लाख हेक्टर जमिनीवर आंबे पिकतात आणि 6.3 लाख टन उत्पादन होतं। आणि एवढाच नाही तर लंडन, न्यूयॉर्क, टोकियो सगळीकडे हापूस हा प्रीमियम किमतीलाच विकला जातो। पोर्तुगीजांनी आंब्यांना इतका जबरदस्त टच दिलाय की त्यामुळे कोकणच्या हापूसला आजही भरपूर डिमांड आहे। मंडळी, हापूस आंबा म्हणजे पोर्तुगीज कलम पद्धत आणि कोकणच्या मातीचं एक डेडली कॉम्बिनेशन आहे। म्हणजे विचार करा ना, आत्ताच्या घडीला एक पेटी हापूस आंब्यासाठी इंडियन फॅमिलीज 1200 ते 1500 रुपये असे खर्च करतात। कारण हापूस आंब्याशिवाय आंब्याचा सीझन सुरू झालाय असं वाटतच नाही। तुम्हाला हापूस आंबा आवडतो का? हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा। आणि व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटली असेल तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।